केस पांढरे झाले की आपण सर्वात आधी काय करतो? बाजारात मिळणारे रासायनिक रंग आणून केसांना लावतो, बरोबर ना? पण तुम्हाला माहीत आहे का, बाजारात मिळणारे हे बहुतांश रंग तुमच्या केसांना निर्जीव आणि कमकुवत बनवतात. काही प्रकरणांमध्ये तर यामुळे त्वचेचे गंभीर आजार आणि भयानक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाधव. माझ्या मागील 20 वर्षांच्या कारकिर्दीत मी पाहिले आहे की बहुतांश लोकांना आपले केस काळे करण्यासाठी रासायनिक रंग लावण्याची अजिबात इच्छा नसते, परंतु योग्य माहिती नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना तसे करावे लागते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात ज्यांना नैसर्गिक पद्धतीने आपले केस काळे करायचे आहेत, तर आज मी तुम्हाला अशी एक 2 टप्प्यांची पद्धत सांगणार आहे, जिचा वापर केल्यावर तुम्हाला अगदी नैसर्गिक आणि गडद तपकिरी रंग मिळेल. तुमचे केस पांढरे होण्याचा वेग कमी होईल आणि तुमच्या केसांना कोणताही त्रास होणार नाही. किंबहुना त्रास तर सोडूनच द्या, उलट ही पद्धत तुमच्या केसांच्या मुळांना आतून पोषण देईल आणि त्यांना मजबूत बनवेल. तर चला, कोणताही विलंब न करता आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की ही पद्धत नेमकी काय आहे, आपल्याला ती कशाप्रकारे वापरायची आहे, यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल आणि यामध्ये कोणकोणती काळजी घ्यावी लागेल. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जे लोक रसायनांनी युक्त रंग लावतात त्यांचे केस हळूहळू पातळ होऊ लागतात, केसांची घनता कमी होऊ लागते आणि केस पांढरे होण्याचा वेगही अधिक वाढतो. यामागचे खरे कारण काय असते हे तुम्हाला माहीत आहे का? यामागचे कारण आहे या रंगांमध्ये वापरले जाणारे एक अत्यंत घातक रसायन. हे रसायन प्राणवायूशी संयोग पावून केसांना रंग तर देते, परंतु यामुळे डोक्याच्या त्वचेचा दाह आणि केसांच्या मुळांचे मोठे नुकसान होते. या व्यतिरिक्त बहुतांश रंगांमध्ये आणखी एक तीक्ष्ण रसायन आढळते, जे केसांचा नैसर्गिक रंग पूर्णपणे काढून टाकते. ते केसांना पांढरे करते आणि केसांमधील नैसर्गिक प्रथिनांना देखील नुकसान पोहोचवते. यामुळे केस अत्यंत कोरडे आणि ठिसूळ होतात आणि सहजासहजी गळू लागतात. पण जर मी तुम्हाला सांगितले की केसांना रंग देण्याची जी खास पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला असा कोणताही त्रास किंवा समस्या होणार नाही, तर मला खात्री आहे की तुम्हाला याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. ही 2 टप्प्यांची नैसर्गिक रंग देण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 3 आयुर्वेदिक घटकांची आवश्यकता असेल. पहिले आहे मेंदीची पावडर, दुसरे आहे भृंगराज पावडर आणि तिसरे आहे नीळ वनस्पतीची पावडर. पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यात तुम्हाला मेंदी आणि भृंगराज यांचे मिश्रण लावायचे आहे. मेंदी हा केसांसाठी एक नैसर्गिक रंग आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. ही केसांच्या मुळांना मजबूत बनवते आणि सोबतच केसांना मऊ करण्याचे कामही करते, ज्यामुळे तुमचे केस मऊ, मुलायम आणि चमकदार बनतात. यामध्ये एक नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे तुमच्या केसांतील प्रथिनांशी जोडले जाऊन एक नारंगी लालसर रंग तयार करते, जो तुम्ही अनेकदा लोकांच्या केसांवर पाहिला असेल. दुसरीकडे भृंगराजबद्दल बोलायचे झाल्यास, ज्याला केसांचा राजा असेही म्हटले जाते, ते तुमच्या केसांच्या मुळांना बळकटी देते, त्यांना मजबूत बनवते, केसांना पांढरे होण्यापासून रोखते, केस गळणे कमी करते आणि केसांची घनता देखील वाढवते. तर पहिल्या टप्प्यात तुम्हाला या दोन्ही गोष्टी 3:1 या प्रमाणात मिसळायच्या आहेत. म्हणजेच तुम्हाला मेंदीचे 3 भाग आणि भृंगराज पावडरचा 1 भाग घेऊन ते एका लोखंडी कढईमध्ये एकत्र चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचे आहेत. आता यामध्ये तुम्ही थोडे थोडे करून पाणी घालत जा आणि याचा एक मऊसर लेप तयार करा. यामध्ये गाठी पडू देऊ नका. जेव्हा हा लेप चांगल्या प्रकारे तयार होईल, तेव्हा तो एका झाकणाने किंवा अशा एखाद्या गोष्टीने झाकून ठेवा, ज्यामुळे त्याच्यावर हवेचा जास्त संपर्क होऊ शकणार नाही. आणि त्यानंतर 2 ते 3 तास किंवा शक्य असल्यास रात्रभर तुम्ही याला असेच सोडून द्या. लोखंडी कढई वापरण्याचे कारण असे असते की जेव्हा लोखंडाचा मेहंदीमधील घटकांशी संयोग होतो, तेव्हा यातून एक गडद तपकिरी लालसर रंग मिळतो, जो अत्यंत नैसर्गिक आणि सुंदर दिसतो. हा लेप लावण्यापूर्वी तुम्ही तुमचे केस एका सौम्य द्रावणाने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून तुमच्या केसांमधील अतिरिक्त तेल आणि धूळ निघून जाईल. त्यानंतर केस चांगल्या प्रकारे वाळवा आणि मग हा जो लेप तुम्ही तयार केला आहे, ते मिश्रण तुमच्या केसांना व्यवस्थित लावून घ्या. यानंतर 2 ते 3 तास थांबा आणि मग साध्या पाण्याने केस धुवून टाका आणि केसांना नैसर्गिकरित्या सुकू द्या. येथे मी तुम्हाला एक खास सूचना देऊ इच्छिते की जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये एक छोटा चमचा आवळा पावडर आणि थोडासा लिंबाचा रस देखील मिसळू शकता. यामुळे रंग आणखी छान येईल. पण हे ऐच्छिक आहे आणि ज्यांचे केस कोरडे आहेत अशा लोकांसाठी हे योग्य नाही. त्यामुळे जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्हाला आवळा आणि लिंबाचा वापर करायचा नाही. तर हा होता आपला पहिला टप्पा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावून लालसर तपकिरी बनवले आहे. दुसरा टप्पा. आता पाहूया की दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला काय करायचे आहे, जेणेकरून तुमच्या केसांचा रंग आणखी गडद होईल, आणखी नैसर्गिक वाटेल आणि जो कोणी बघेल तो विचारेल की तुम्ही तुमचे केस कुठून रंगवले आहेत. दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला नीळ वनस्पतीची पावडर लावायची आहे. नीळ हा वनस्पतीपासून मिळणारा नैसर्गिक गडद निळा काळा रंग असतो, जो मेंदीच्या तपकिरी रंगासोबत मिळून तुम्हाला एक गडद तपकिरी आणि काळा रंग देऊ शकतो.
तुम्हाला काय करायचे आहे की फक्त नीळ पावडर घेऊन पहिल्या टप्प्याप्रमाणेच यामध्ये पाणी मिसळून याचा एक लेप तयार करून घ्यायचा आहे. नीळ पावडरचे प्रमाण तुम्हाला तितकेच घ्यायचे आहे जितके तुम्ही मेहंदीचे घेतले होते. आता हा लेप तुम्ही चांगल्या प्रकारे झाकून फक्त 5 मिनिटांसाठी ठेवा आणि 5 मिनिटांनंतर तो तुमच्या संपूर्ण केसांना मेहंदीप्रमाणेच व्यवस्थित लावून घ्या. लक्षात ठेवा की नीळ पावडर भिजवल्यानंतर तुम्हाला ती 5 ते 10 मिनिटांच्या आत तुमच्या केसांना लावून घ्यायची आहे. याला खूप वेळ असेच ठेवायचे नाही, कारण जास्त वेळ ठेवल्याने त्याचा प्रभाव कमी होतो. याला किती वेळ केसांवर लावून ठेवायचे हे यावर अवलंबून आहे की तुम्हाला या रंगापासून कोणती रंगछटा हवी आहे. जर तुम्हाला गडद तपकिरी रंगछटा हवी असेल तर तुम्ही ही नीळ पावडर पाऊण तासानंतर तुमच्या केसांवरून धुवून टाका आणि जर तुम्हाला एकदम काळा रंग हवा असेल तर तुम्ही याला 1.5 तासापर्यंत लावून ठेवा आणि मग साध्या पाण्याने धुवून टाका. नीळ पावडर लावल्यानंतर तुम्हाला 24 ते 36व्या तासापर्यंत केसांना कोणताही साबण किंवा द्रावण लावायचे नाही. ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. यामुळे काय होईल की नीळ पावडरमधील रंगाचे कण चांगल्या प्रकारे स्थिर होऊन तुमच्या केसांवर पक्के बसतील आणि तुम्हाला अधिक चांगला आणि दीर्घकाळ टिकणारा रंग मिळेल. तुम्ही चाहल्यास 24 तासांनंतर रात्री तुमच्या केसांना खोबरेल तेल देखील लावू शकता. यामुळे केसांना पोषण तर मिळेलच, सोबतच तुमच्या केसांमध्ये कोरडेपणा आणि रखरखीतपणा देखील येणार नाही. तुम्हाला तुमचे केस आणखी छान वाटतील आणि नीळ पावडरचा रंग देखील तुमच्या केसांमध्ये पक्का होईल. या 2 टप्प्यांच्या उपचारामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतील, केस तुटणे आणि गळणे थांबेल, केसांमध्ये एक नैसर्गिक चमक आणि जाडी तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला एक दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक तपकिरी काळा रंग तुमच्या केसांवर मिळेल. आणि हे सर्व काही कोणत्याही रसायनाशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय घडेल. हो, ही खरोखरच कमालची गोष्ट आहे. एकदा याचा वापर नक्की करून पहा. रासायनिक विरुद्ध नैसर्गिक रंग. जेव्हा आपण या नैसर्गिक उपचाराची तुलना सामान्य रासायनिक रंगांची करतो तेव्हा काही आश्चर्यकारक निष्कर्ष समोर येतात. रंग. रासायनिक रंग तुम्हाला त्वरित रंग देतात, तर दुसरीकडे मेहंदी, नीळ आणि भृंगराज यांचा हा 2 टप्प्यांचा उपचार नैसर्गिकरित्या तुमच्या केसांना रंग देतो, ज्याला थोडासा वेळ लागू शकतो. केसांवरील प्रभाव. रासायनिक रंगांमुळे केस कोरडे आणि ठिसूळ होऊ शकतात, तर नैसर्गिक घटकांमुळे केस निरोगी, मऊ आणि पोषित वाटतात, अत्यंत चमकदार दिसतात. त्वचेवरील परिणाम. रासायनिक रंगांमुळे डोक्याच्या त्वचेला त्रास होतो आणि काही लोकांमध्ये खाज सुटणे किंवा त्वचेचे आजार देखील होऊ शकतात, तर नैसर्गिक उपचारामुळे तुमची त्वचा शांत आणि निरोगी राहते आणि या प्रकारचा कोणताही त्रास तुम्हाला यातून होत नाही. सुरक्षितता. रासायनिक रंगांमध्ये घातक रसायने असतात जी अनेक लोकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. यातून त्वचेचे आजार आणि दुष्परिणाम होऊ शकतात. तर दुसरीकडे मेहंदी, नीळ आणि भृंगराज हे पूर्णपणे नैसर्गिक घटक आहेत जे सर्व लोकांसाठी सुरक्षित आहेत आणि यातून तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तर या 4 अत्यंत महत्त्वाच्या निकषांना लक्षात ठेवून तुम्ही स्वतःसाठी निर्णय घेऊ शकता की तुम्हाला रासायनिक रंग वापरायचे आहेत की नैसर्गिक रंग. लक्षात ठेवा, नैसर्गिक रंगासाठी थोडा संयम आवश्यक असतो, पण बदल्यात तो तुम्हाला निरोगी, मजबूत आणि नैसर्गिकरित्या चमकदार केसांना देतो. केस काळे करण्याचा हा सुरक्षित, सर्वसमावेशक आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित मार्ग आहे, विशेषतः जर तुम्ही याचा वापर नियमितपणे दर 3 ते 4 आठवड्यांनी करत राहिलात तर. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. तुम्ही याचा वापर करून पहा आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण सादरीकरणासह. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. हसत रहा, आनंदी रहा आणि दररोज काही ना काही नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल.